अजितदादांचा यंदाचा 12वा संकल्प झाला असता, मात्र त्याआधीच दादा आपल्याला सोडून गेले. पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवारांकडून आठवणींना उजाळा, जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचाही निर्धार. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी होणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे, मात्र पवार कुटुंबियांना त्रास होईल अशी मागणी करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अजित पवार विमान अपघाताची चौकशी करून तातडीनं अहवाल करा, मंत्री संजय शिरसाट यांची मागणी. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या शर्टलेस आंदोलनावरून मोदींचा आसूड, देशाला माहिती आहे काँग्रेस आधीच नग्न, आणखी कपडे का काढले, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा 26 फेब्रुवारीला होणार. वरळीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार. राज्यातील घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढा, पुणे जमीन घोटाळ्याबाबत अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. बहुमत असतानाही विरोधी पक्षनेते पदाची भीती का वाटते, आदित्य ठाकरेंचा सवाल. तर संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेते घोषित का करायचं, संजय शिरसाटांचं उत्तर. भिगवण अपहरण प्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक, काल रूटमार्च काढल्यानंतर आज भिगवणसह दौंड आणि बारामती बंदची हाक, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं पोलिसांचं आवाहन. डोंबिवलीतील 65 महारेरा इमारती कॉम्प्लेक्सला नोटीस, 6 मार्चपर्यंत इमारत खाली न केल्यास कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा. पुण्याचा दिवे घाट आज 2 तास बंद, आळंदी पंढरपूर पालखी मार्ग रुंदीकरणाचं काम सुरू, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन. विदर्भाला अवकाळीचा फटका, गोंदिया नागपूर जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस, काढणीला आलेल्या शेती पिकांना फटका. दुधाला महागाईची उकळी, गाईसह म्हशीच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ, 1 मार्चपासून लागू होणार नवे दर. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांचं निधन, प्रदीर्घ आजारानंतर त्यांनी वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, पश्चिम बंगालच्या राजकारणातला चाणक्य हरपल्याची भावना. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्याचा निर्णय बिहार सरकारनं त्वरित घ्यावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. बौद्ध धम्म विश्व शांतीचे प्रतीक आहे असं प्रतिपादनही आठवलेंकडून करण्यात आले. भंडाऱ्यात पुन्हा बाळविक्रीच्या घटनेनं खळबळ, डॉक्टर नितेश वाजपेयीनंच दाम्पत्याला 4,70,000ला विकलं बाळ, महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं बाळ ताब्यामध्ये घेतलं. सोलापुरात शिवजयंती दरम्यान 2 गटांमध्ये वादामध्ये बार्शी ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड, मारहाणीत महिला युवक जखमी. देशातील दहशतवादी घातपाताचा डाव उधळला, लष्कर ए तोयबाचे 8 दहशतवादी पकडले. पथकाची तामिळनाडू पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई.